लोकशाहीच्या उत्सवामध्ये छत्रपती घराण्यातील प्रत्येक सदस्य या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि एकत्र येऊन या ठिकाणी मतदान आहे ते केलेलं आहे। संभाजीराजे, आपण संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन मतदान केलेलं आहे। या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सगळे सहभागी झालेलो नाही, अतिशय आनंद होतोय आम्हाला सर्वांना की कोल्हापुरात एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं, एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून। आणि एक प्रकारे एक लाटच आलेली आहे असं चित्र पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून आम्ही त्याच उत्साहात त्याच आनंदात आम्ही सगळे एकत्र आलो आणि आम्ही सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानाची टक्केवारी आहे ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण लोकशाहीमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे। बरोबर आहे, म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढायला पाहिजे। म्हणून माझं आव्हान हेच राहणार आहे की पहिल्या टप्प्यातच तुम्ही जास्तीत जास्त मतदान करावं, जेणेकरून उष्णताचा फटका हा दुपारी फार बसतो आणि 4 ते 6ची वाट न बघता 12च्या आतच सगळं मतदान सगळ्या जनतेने कोल्हापूरच्या करावं अशी माझी विनंती राहील। काय लागेल 4 जूनला असा निकाल वाटतो? एक गाडी 4 जूनची वाट बघताय? मी वाट काय, लोकांनी निर्णय घेतलेलाच आहे ते काय वाटतं ते एक फॉर्मॅलिटीचा भाग असतो। ते त्यावेळी 4 जूनला तो निकाल लागेलच, पण या मिनिटाला निकाल लागल्यासारखंच आहे आणि छत्रपती शाहू महाराज हे 100% विजयी होणार आहेत। आपल्यासोबत राणीसाहेब, खरं तर महिलांची टक्केवारी म्हणजे मतदारांची टक्केवारी ही 50-50 आहे, म्हणजे पुरुषांना जेवढं आहे तेवढंच महिला देखील या ठिकाणी संख्या आहे। काय सांगाल महिलांना आवाहन कराल? नाही, आम्ही जिथं पण प्रचाराला गेलो आहे आम्ही तेच सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी काय आहे। जशी तारा राणींनी त्यावेळेस स्वराज्य रक्षण करण्यासाठी स्वतः जबाबदारी घेतलेली, तशीच आपल्या कोल्हापूरच्यांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिला हे अग्रेसर होऊन जास्तीत जास्त मतदान करतील आणि योग्य निर्णय घेतील। तर आपण बघितलं की या ठिकाणी महिलांची टक्केवारी देखील मतदारांची तेवढीच आहे, त्यामुळे महिलांनी देखील घराच्या बाहेर पडून मतदान करणे हे खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी छत्रपती घराण्याकडून केलं जाते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।